श्री स्वामी समर्थ. कधी कधी माणूस इतका थकतो की त्याला रडायचंही बळ राहत नाही. तो सगळ्यांसमोर हसतो, सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांची काळजी घेतो, पण रात्री एकटा असताना मनात हजारो प्रश्न घेऊन शांत बसतो. काही जखमा अशा असतात ज्या कुणालाही दिसत नाहीत, काही वेदना अशा असतात ज्या शब्दांत सांगता येत नाहीत, आणि काही अश्रू असे असतात जे डोळ्यांतून नाही तर हृदयातून वाहत असतात. आज कदाचित स्वामी तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहेत. कारण स्वामी म्हणतात, भक्ताच्या मनातलं दुःख मला सांगावं लागत नाही, त्याच्या डोळ्यांतून मला सगळं दिसतं. आज तुमच्यासमोर 4 अंक आहेत, 4173. घाई करू नका, एक क्षण शांत बसा, डोळे बंद करा, स्वामींचं नाव घ्या आणि मनाला जो अंक पुन्हा पुन्हा दिसतोय, जो अंक तुम्हाला आतून बोलावत आहे, तो अंक निवडा. कारण कदाचित आजचा संदेश तुमच्या आयुष्यातील त्या प्रश्नाचं उत्तर असू शकतो, ज्याचं उत्तर तुम्ही खूप दिवसांपासून शोधत आहात. कमेंटमध्ये तुमचा निवडलेला अंक नक्की सांगा. जय श्री स्वामी समर्थ. अंक 4. जर तुम्ही अंक 4 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत की तुम्ही खूप दिवसांपासून मनात एक मोठं ओझं घेऊन जगत आहात. सगळ्यांसाठी धावत आहात, सगळ्यांच्या अडचणी सोडवत आहात, सगळ्यांची काळजी घेत आहात. पण जेव्हा तुमच्या मनाला आधाराची गरज असते तेव्हा तुम्ही एकटे पडता. कधीकधी तुम्हाला असं वाटतं, माझी काळजी घेणारं कोणीच नाही का? स्वामी म्हणतात, तू स्वतःला एकटा समजतोस, पण मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहे. तुम्ही केलेला त्याग, तुम्ही गाळलेले अश्रू आणि तुम्ही सहन केलेल्या वेदना, यापैकी एकही गोष्ट व्यर्थ गेलेली नाही. लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी इतका उशीर झाला पण तुम्ही मला विसरलात नाही. तुमच्या घरात किंवा मनात जी चिंता आहे ती आता कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनात शांततेची नवीन पहाट उगवेल. अंक 1. जर तुम्ही अंक 1 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुमच्या मनात एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाच सांगितलेली नाही. सगळ्यांसमोर तुम्ही हसता, पण एकटे असताना डोळे भरून येतात. कारण काही स्वप्न अपूर्ण राहिली, काही माणसं दूर गेली आणि काही शब्द आजही मनाला टोचतात. तुम्ही खूप वेळा स्वतःला सावरलं, खूप वेळा मनाला समजावलं, पण काही जखमा वेळ गेल्यावरही भरत नाहीत. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर गेल्या त्यापेक्षा चांगलं काहीतरी मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. तुम्हाला वाटतंय की उशीर होत आहे, पण स्वामी सांगत आहेत, उशीर म्हणजे नकार नाही, योग्य वेळ अजून यायची आहे. तुमच्या आयुष्यात लवकरच एक आनंदाची बातमी येईल जी तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणेल. अंक 7. जर तुम्ही अंक 7 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुमच्या हृदयात खूप वेदना दडलेल्या आहेत. तुम्ही कोणावर तरी खूप विश्वास ठेवला होता किंवा एखाद्या गोष्टीसाठी खूप आशा लावून बसला होता, पण अपेक्षाभंग झाला आणि मन खूप दुखावलं गेलं. त्या दिवसानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहिले नाही. लोकांवर विश्वास ठेवणं कमी झालं, मन मोकळं करणं कमी झालं आणि हसणंही कमी झालं. पण स्वामी सांगतात, तुझं तुटलेलं मन मी पुन्हा जुळवणार आहे. आज जे अशक्य वाटतंय तेच उद्या शक्य होईल. आज जे हरवल्यासारखं वाटतंय तेच उद्या नव्या रूपात तुमच्याकडे परत येईल. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण आपल्या आयुष्यातील अंधाराचा काळ आता संपत आला आहे. अंक 3. जर तुम्ही अंक 3 निवडला असेल तर स्वामी सांगत आहेत, तुम्ही मनाने खूप चांगले आहात. लोकांच्या दुःखात सहभागी होता, लोकांना मदत करता आणि स्वतःच्या वेदना मात्र मनातच ठेवता. तुम्ही खूप वेळा इतरांसाठी रडलात, पण स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही. कधी कधी तुम्हाला वाटतं, मी इतकं चांगलं करतो, मग माझ्याच वाट्याला परीक्षा का येतात? स्वामी म्हणतात, कारण तू सामान्य नाहीस, मी तुला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे. तुमच्या जीवनात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. जुने दुःख, जुने अपयश, जुनी निराशा हळूहळू मागे पडणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडेल ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा स्वामींच्या कृपेची जाणीव होईल. स्वामी सांगतात, अजून थोडा विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी चांगली वेळ खूप जवळ आली आहे. कमेंटमध्ये लिहा.